हॅलो. आज आपण छान अशी छोटीशी पर्स बघणार आहे. एकदम सिंपल अशी छोटीशी पर्स आहे ही क्रोशाची आपली. आणि 15 ग्रॅम लोकरमध्ये तयार झालेली पर्स आहे ही. तर ती कशी करायची आपण ते बघणार आहे आज. चला आता आपण सुरू करू. इथे मी सुरुवातीला 12 नंबरची सुई घेतलेली आहे आणि आपण साधी लोकर घेतलेली मी इथे. तुमच्याकडे जी लोकर अवेलेबल असेल ती लोकर तुम्ही घेऊ शकता. आणि सुरुवातीला आपण इथे स्लिप नॉट टाकून घेणार आहे. स्लिप नॉट टाकून झाल्यावर आपण इथे 6 चेन घेणार आहे. आपण इथे सर्कल तयार करणार एक गोल. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला इथे 6 चेन घेऊ. आता 6 चेन घेऊन झाल्यावर आपण पहिले जी चेन आहे आपली त्याच्यामध्ये हा सर्कल जोडून घ्यायचा आणि सर्कल तयार करून घ्यायचा आहे. पहिल्या चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचे आणि हा जो छोटासा गोल तयार झालेला आहे आपला, त्या गोल मध्ये आता आपल्याला खांब टाकायचे, डबल क्रोशा टाकायचे आता आपल्याला याच्यात. आता इथे सुरुवातीला आधी 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्यावर आपण इथे 3 डबल क्रोशा टाकणार आहे. 3 डबल क्रोशा म्हणजे 3चा 2 आणि 2चा 1 असं आपण 3 वेळेस करणार आहे. आता हे 3 डबल क्रोशा इथे आपण करू आणि मग परत त्याच्यानंतर आपल्याला 2 चेन घ्यायचे आणि परत डबल क्रोशा असं आपल्याला हे 4 वेळा करायचंय. 3 डबल क्रोशा अशा आपल्याला 4 वेळा करायचे. प्रत्येक वेळेस 2 चेनचा आपल्याला इथे गॅप द्यायचा आहे. असे 3 डबल क्रोशा झाल्यानंतर परत 2 चेन घ्यायच्या आणि परत 3 डबल क्रोशा टाकायचे. 2 चेन याच्यासाठी घेतोय आपण कारण आपल्याला चौकोन तयार करायचा आहे. आणि जर तुम्हाला षटकोन जर तयार करायचा असेल तर तुम्ही इथे आपण 4 वेळा डबल क्रोशा टाकतोय तर तुम्ही इथे 6 वेळा डबल क्रोशा टाकू शकता. जर तुम्हाला आकार चेंज करायचा असेल तर. आता आपण इथे चौकोन तयार करतोय म्हणून आपण इथे 4 वेळा 3 डबल क्रोशा टाकतोय 2-2 चेनच्या गॅपने. प्रत्येक वेळेस इथे 2 चेन घ्यायच्या आहे आणि 3 डबल क्रोशा टाकायचे. 3चा 2 करायचा आणि 2चा 1 असं आपण 4 वेळेस करून घेणार आहे. आता आपण हे करून घेऊ एवढं. हे पहा आता आपल्या इथे हे पहिला राऊंड तयार झालेला आहे. आपण 4 वेळा 3 डबल क्रोशा टाकून घेतलेले आहे आणि आता याला जोडायच्या वेळेस आपण इथे पहिल्या राऊंडला ज्या 2 चेन घेतलेल्या होत्या, 2 चेन घेऊन 3 डबल क्रोशा टाकलेल्या होत्या, त्या 2 चेनच्या गॅपमध्ये आपण इथे याला जोडतोय. म्हणजे तिथे आपण 1 डबल क्रोशा टाकून घेतो. 1 डबल क्रोशा परत 2 चेन परत त्याच गॅपमध्ये आणखी 1 डबल क्रोशा असे 2 डबल क्रोशा आपण त्या गॅपमध्ये टाकतोय 2 चेनच्या गॅप. आणि आता पुढे जे 3 डबल क्रोशा आहे त्याच्यावर आपल्याला खांब घ्यायचे. एक चेन घेऊन आपण त्याच्यामध्ये 1 डबल क्रोशा टाकणार आहे आणि परत 1 चेनचा गॅप देऊन त्या 3 खांबावरच आणखी 1 खांब घेणार आहे. आणखी 1 खांब म्हणजे 1 डबल क्रोशा. अशा आपण 2 डबल क्रोशा त्या पहिल्या राऊंडवर तयार करतो. असं हे आपलं तयार होतं इथे. आता परत 1 चेन घ्यायची आणि आपण जो कॉर्नर तयार केलेला होता 2 चेनचा त्याच्यामध्ये आपण 2 डबल क्रोशा टाकायचे. इथे 1 डबल क्रोशा टाकला, परत 2 चेनचा गॅप घ्यायचा आणि त्या कॉर्नर मध्येच आणखी 1 डबल क्रोशा टाकायचा. 1 डबल क्रोशा जसे आपले हे 2 डबल क्रोशा झाले कॉर्नर मध्ये आणि परत 1 चेन घ्यायची आणि परत आपले पुढे जे पहिल्या राऊंडचे 3 डबल क्रोशा केलेले आहे त्याच्यावर आपल्याला 2 खांब घ्यायचे. एक चेनचा गॅप देऊन आपण इथे 2 खांब घेतोय 3 डबल क्रोशा. असा आपला हा दुसरा राऊंड आपण तयार करून घेणार आहे. आता इथे परत 1 डबल क्रोशा 3 खांब घेतलेले त्याच्यावर आपण 2 डबल क्रोशा टाकतोय इथे एक चेनचा गॅप देऊन. परत 1 चेन घ्यायची आणि आपला जो कॉर्नर येईल चौकोनाचा तिथे आपण 2 डबल क्रोशा टाकतोय. तिथे मात्र 2 चेनचा गॅप द्यायचा आहे आणि तिथे 2 डबल क्रोशा टाकायचे. असा आता आपला हा दुसरा राऊंड आपण तयार करून घेऊ. आता आपला इथे हा दुसरा राऊंड पूर्ण झालेला आहे तयार करून. इथे शेवटचा 1 खांब राहिलेला आहे. त्या खांबावर आपण एक डबल क्रोशा घेऊन घेऊ आणि याच्यानंतर आपला तिसरा राऊंड सुरू होणार आहे. तर हा एक शेवटचा खांब राहिलेला आहे माझा, तो घेऊन घेते मी. आणि आता इथे हा कॉर्नर जो आहे आपला त्या कॉर्नर मध्ये आपण पहिले 1 डबल क्रोशा टाकत होतो. 1 डबल क्रोशा 2 चेन आणि 1 डबल क्रोशा. आता या कॉर्नर मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशा टाकायचे.
2 डबल क्रोशा घ्यायचे आणि तोच 2चा गॅप ठेवायचा, 2 चेन घ्यायच्या आणि 2 डबल क्रोशा टाकायचे. तिसरा राऊंड सुरू झालेला आहे आपला आता हा. कॉर्नर मध्ये आपण 2-2 डबल क्रोशा टाकून घेतो, म्हणजे आपला जो चौकोन आकार आहे तो वाढत चालेल. आणि नंतर त्याच्या पुढे आपण प्रत्येकी एक डबल क्रोशा घेणार आहे, गॅप मध्ये पण आणि खांबावर पण. जे आपण खांब टाकलेले आहे पहिल्या राऊंडला त्या खांबावर आपण डबल क्रोशा आणि जो गॅप दिलेला आहे एक चेनचा त्या गॅप मध्ये पण आपण एक डबल क्रोशा घेणार आहे. असं प्रत्येकी एक डबल क्रोशा आपल्याला या राऊंडला करायचा आहे, तिसऱ्या राऊंड. आणि जो कॉर्नर आहे आपला त्या कॉर्नरला आपण 2 डबल क्रोशा टाकणार आहे. 2 डबल क्रोशा, 2 चेन आणि 2 डबल क्रोशा असं आपण हे कॉर्नरला करत जाणार आहे. आता असा आपला हा तिसरा राऊंड तयार होणार आहे. इथे तिथे गॅप मध्ये पण आपण एक डबल क्रोशा घेतलेला आहे आणि जो खांब केलेला होता त्या खांबावर पण एक डबल क्रोशा आपण इथे घेणार आहे. आणि परत आपले जे कॉर्नर येतात चौकोनाचे त्या कॉर्नरच्या वेळेस आपण 2 डबल क्रोशा टाकायचे आणि परत 2 चेन घ्यायच्या. आता हा इथे आपला कॉर्नर आलेला आहे, कॉर्नरवर पण आपण 2 डबल क्रोशा घेणार आहे आणि 2 चेनचा गॅप ठेवायला विसरायचं नाही. 2 चेनचा गॅप घ्यायचा, म्हणजे मग आपला जो चौकोनी आकार आहे तो इथे व्यवस्थित येत जातो. आता असाच आपण आता हा तिसरा राऊंड पण पूर्ण करून घेऊ. इथे कॉर्नर आला आपला, कॉर्नरच्या वेळेस परत 2 डबल क्रोशा, 2 चेन आणि 2 डबल क्रोशा असं आता आपण ह्या तिसरा राऊंड पूर्ण करून घेऊ. इथे आता आपला हा राऊंड इथे कम्प्लीट तयार झालेला आहे. पूर्ण आपण प्रत्येक याच्यावर डबल क्रोशा घेतलेला आहे प्रत्येक खांबावर. आणि हा जो कॉर्नर आहे आपला हा कॉर्नर तसाच विणायचा आहे. आपण 2 डबल क्रोशा घ्यायच्या कॉर्नर मध्ये, परत 2 चेन आणि परत 2 डबल क्रोशा असं करून हा राऊंड आपण इथे कम्प्लीट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाळीचा राऊंड करणार आहे. याला जाळीवाला डिझाईन टाकायचं आपल्याला याच्यामध्ये, आपल्या पर्समध्ये छानपैकी जाळी पडणार आहे. तर आता आपला हा सेंटर तयार झालेला आहे पर्सचा. आणि त्याच्यानंतर जाळी करायची आहे, तर त्यासाठी आपण इथे एक खांबच्या गॅप नंतर एक खांब सोडून डबल क्रोशा टाकणार आहे. आता इथे एक चेन घेऊन घेऊ आपण आणि त्याच्यानंतर आपण हे जे डबल क्रोशा केलेले आहे त्यातला एक डबल क्रोशा सोडून आपण एक चेनच्या गॅपने एक डबल क्रोशा करणार आहे. एक चेन घेतली आणि मग एक डबल क्रोशा एक खांब सोडून, परत एक चेन घ्यायची आपण इथे आणि एक खांब सोडून परत एक डबल क्रोशा करायचा. असं आता आपलं हे इथे जाळीचं डिझाईन तयार होणार आहे. एक खांब सोडायचा आणि परत त्याच्यावर एक डबल क्रोशा घ्यायचा आणि कॉर्नरला आपण सेम जसा कॉर्नर विणतो त्याच पद्धतीने कॉर्नर विणायचा इथे. आपल्या इथे 3 जाळ्या तयार झालेल्या आहे. आणखी 2 वेळेस करू आपण. आणि कॉर्नर आला की कॉर्नरला तसंच विणायचंय आपण. कॉर्नरला 2 डबल क्रोशा टाकायचे आणि 2 चेनचा गॅप सोडायचा आणि 2 चेनच्या गॅपने परत 2 डबल क्रोशा असं आपण हा राऊंड इथे करणार आहे. आता इथे ही शेवटची जाळी येते आपली. एक चेनचा गॅप सोडून आपण एक खांब सोडून त्याच्यावर एक खांब घेतोय आणि आता कॉर्नर आल्यानंतर आपण तिथे जसा कॉर्नर विणतो तसं विणायचंय. कॉर्नरला आपण जसं अगोदर विणत होतो तसंच विणायचंय. 2-2 चेनचा गॅप ठेवायला विसरायचं नाही, नाही तर आपला चौकोन तिथे तयार होणार नाही. आता आपण हे पूर्ण करून घेऊ. इथे हे पहा, आता इथे आपला हा राऊंड पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आपण हे 1 2 3 4 राऊंड करून घेतलेले आहे. आणि आता 4 राऊंड नंतर परत आपल्याला हा जो स्क्वेअर केला होता आपण हा भरीव, हा परत आता इथे वरती एक राऊंड येईल आपला. आता हे आपला हे सेंटरचं तयार झालेलं आहे. आता आपण फक्त बॉर्डर करणार आहे याला. बॉर्डर करताना आपण या प्रत्येक खांबावर खांब आणि परत आपण इथे एक चेन घेऊन गॅप सोडलेला आहे. त्या चेन मध्ये पण त्या गॅप मध्ये पण आपण खांब टाकणार आहे. आता आपण इथे आपली जी बॉर्डर आहे ती बॉर्डर करून घेऊ. आता या प्रत्येक खांबावर खांब जसं आपण पहिले घेत होतो तसं घ्यायचा
आणि हे जे इथे गॅप सोडलेला आहे आपण एका चेनचा, या गॅपमध्ये पण आपल्याला खांब घ्यायचा आहे. आणि आता इथे आपण एक चेन घेऊन गॅप सोडून मग पुढचा खांब टाकत होतो. आता ह्या चेन मध्ये इथे आपल्याला एक खांब टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आपली इथे ही बॉर्डर येऊन जाईल. परत ह्या खांबावर जसा खांब घेतो तसा खांब घ्यायचा. 3चा 2 करायचा, 2चा 1 असं आपण डबल क्रोशा पूर्ण आपण हा राऊंड असा इथे कम्प्लीट करून घेणार आहे. गॅप मध्ये पण एक डबल क्रोशा, प्रत्येक याच्यामध्ये आपण डबल क्रोशा करतोय. अशी आपली पूर्ण आता ही बॉर्डर आपण तयार करून घेऊ. म्हणजे जसे आपण मध्ये हा स्क्वेअर केलेला आहे, जसा मध्ये हा स्क्वेअर केला आपण, ही भरीव बॉर्डर केली, तशीच आपण इथे बॉर्डर करायची आणि प्रत्येक कॉर्नरला इथे 2 चेन घेऊन बॉर्डर कंप्लीट करून घ्यायची. जशी इथे 2 चेन पहिल्या राऊंडला घेतलेले आहे, प्रत्येक राऊंडला तसेच 2 चेन घ्यायच्या आणि हा राऊंड पूर्ण असा कंप्लीट करून घ्यायचा. आता कंप्लीट करून घेऊ आपण हे. आता आपला हा पूर्ण राऊंड कंप्लीट झालेला आहे. असा आपली जी बॉर्डर आहे ती कंप्लीट झालेली आहे तो, आणि इथे आपण इथे कॉर्नरला स्लिप स्टिच घेऊन जोडून घेतलेलं आहे. आपला पूर्ण राऊंड तयार झालेला आहे. आता हा आता आपलं हे चौकोन तयार करून झालेला आहे पर्सचा. त्याच्यानंतर आपण इथे आपण जोडून घेतलेलं आहे इथे स्लिप स्टिचने. आता इथे आपण एक छोटीशी साखळी तयार करून घेणार आहे. आपल्याला जेवढं अडकवायसाठी लागणार आहे तेवढी आपण मोठी ही साखळी इथे तयार करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 चेन घेतलेल्या आहे मी इथे, आणि वापस इथेच आपण या हुक मध्ये आपण ज्या 2 चेनचा गॅप सोडलेला आहे त्या 2 चेनच्या गॅप मध्ये त्याला जोडून घ्यायचं. जसं आपण इथे अडकवायला हुक केलेलं आहे आपल्या पर्सला. आता या अडकवायचं हुक करून घेतलेलं आहे आपण इथे 10 साखळ्यांचा, आणि हा जो लूप आहे दोरा इथे साईडला ऍड करून घ्यायचा. असं इकडे साईडला कट करून याला ऍड करून घ्यायचा दोरा. आता असा आपला लूप इथे तयार झालेला आहे. दोरा कट करून मागून त्याला बॅक साईडने ओढून घ्यायचं. आता आपण आपली ही सरळ बाजू आहे, ही सरळ बाजू आहे, ही जी बॉर्डर दिसते आपली लाइनिंगची, ही सरळ बाजू. आता आपल्याला उलट्या बाजूने याला शिवून घ्यायचं. इकडे उलट्या साईडने आपण याला फोल्ड करून घेणार आहे. असा शेप येणार आहे आपला पर्सचा. आता यास आपल्याला इथे शिवून घ्यायचं इकडे या तिन्ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू, आपली ही बाजू शिवून घ्यायची. आता इथे आपण याला तुम्ही सुई दोऱ्याने शिवू शकता किंवा मग क्रोशाने शिवू शकता. आता आपण इथे याला क्रोशाने शिवून घेणार आहे. ही बाजू आपण अगोदर शिवून घेऊ याची.
इथे असं आपण स्लिप नॉट करतो. स्लिप नॉट टाकून घ्यायची आहे इथे दोऱ्याला. अशी स्लिप नॉट टाकून घेतली आपण. आता आपल्याला याची ही बाजू शिवून घ्यायची. अगोदर हे जोडून घ्यायचं व्यवस्थित. ही कडा आपली जोडून घ्यायची बरोबर. याच्या चेन दिसत आहे वरती, ह्या चेन आपल्याला शिवत घ्यायच्या आहे आता याच्यामध्ये. आपण इकडने सुई टाकायची. एका चेन मधून दुसऱ्या चेन मध्ये आपण अगोदर आपली क्रोशेची सुई टाकून घेणार आहे आणि हा जो लूप तयार केलेला आहे आपण, लूप मध्ये आपली निडल टाकायची अशी. आणि हा लूप इकडने बाहेर काढायचा असा. असा काढला आणि हा जो दोरा आहे आपला, हा दोरा इथे आता आपण हाईड करत घेणार आहे. म्हणजे आता हा दोरा इथे शिवत शिवत घ्यायचा आपण सोबतच. आता ह्या ज्या चैन दिसत आहे आपल्याला, ह्या ज्या चैन आहेत त्या चैन आपण आता इथे शिवत घेणार आहे. आता प्रत्येक चैन मधून आपण शिवत घ्यायचं इथे आणि हा दोरा त्याच्यासोबत इथे ऍड करत घ्यायचा असं. इथे मुके खांब घेत घेत आपण इथे स्टिच करून घेणार आहे. व्यवस्थित दोन्ही चैन आपण इथे जोडत घ्यायच्या अशा. याचा आता पूर्ण आपण एक बाजू शिवून घेऊ याची आणि मग तोच दोरा पुढे कंटिन्यू घेऊन जाऊन दुसरी बाजू पण शिवायची. आता आपली ही बाजू इथे शिवून तयार झालेली आहे. हे असं शिवून तयार झालेलं आहे आपले. आता याला पण इकडने असं जोडून घ्यायचं असं बरोबर इथे जोडायचं सेंटरला आणि इकडने असं इकडून आपण शिवत घेणार आहे. आता या बाजूने इकडे शिवत जायचं. बरोबर आपण या साखळी इथे जोडून घ्यायच्या अगोदर आणि मग इकडे शिवून घ्यायचं. आता आपली ही इथे पर्स शिवून तयार झालेली आहे. आपण हे दोन्ही बाजू इकडने अशा शिवून घेतलेलं आणि हा जो दोरा आहे हा इथे आता कट करून घ्यायचा. याला इथे घट्ट करून घ्यायचं थोडस. परत एक नॉट टाकून इथे दोरा इथे असा घट्ट करून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा. याला कट करून घेऊ आपण.
आणि हा आहे ना आतल्या बाजूने इकडने असं हाईड करून घ्यायचं. इकडने ओढून घ्यायचं असं आतमध्ये आणि त्याला आतमध्ये ओढून घ्यायचं आणि हाईड करून घ्यायचं थोडस. अशी आपली ही पर्स आता इथे शिवून तयार झालेली. आता याला इथे सेंटरला आपण इथे बटन लावून घेऊ. अशी छान अशी छोटीशी पर्स आपली ही इथे शिवून तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही शिवून घ्या आणि इथे आपण त्याला बटन लावून घेऊया. ही पहा अशी आपली ही पर्स आता शिवून तयार झालेली आहे. आपण हे तयार केलेलं होतं बटन अडकवण्यासाठी. लावून घेतलेलं आहे आपण इथे. अशी सिंपल अशी छान क्रोशाची पर्स पाहिलेली आपण आजच्या व्हिडिओमध्ये. बॅक साईडने पण किती छान दिसते बघा. एकदम सिंपल डिझाईन टाकलेलं आहे आपण याच्यावर आणि हो इथे लावून घेतलेलं आहे आपण याला. अशी छान सिंपल अशी पॉकेट पर्स इथे तयार झालेली आहे आपली. ही दोन्ही बाजू आपण शिवून घेतलेली याची. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.